आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। शरू, हा केवढा वेळ लावलास तू आणि मध्येच लाईट पण गेले ना, म्हणलं स्वामी हरवली का काय? आली आली आली, इतका वेळ का लागला तुला? तेच अंधार होता ना, तर शोधायला वेळ लागला। दिलास ना तू हार? काळजी वाटत असेल ग त्यांना। हो दिला ना, खूप खुश झाले, खूप कौतुक करत होते माझं। प्रामाणिकपणे हार आणून दिलास असं म्हणाला। आणि हा बोलला की पवाने मुलींवर खूप चांगले संस्कार केलेत। हो का? बाई ग, किती चांगली माणसं आहेत ना ग ती। खरंच आपल्या पोरांचं संस्कारांचं असं कौतुक झालं की किती बरं वाटतं ग। एवढे कष्ट केलेत त्याचं चीज झाल्यासारखं वाटतं। आणि खरं सांगू, संस्कारांशिवाय आमच्याकडे दुसरं काय आहे ग तुम्हाला द्यायला? कुणाची ग बाय माझी ती। चल अगं ग, तिथे ना मगाशी मला गर्दी दिसली, मी दुरून बघितलं पण मला फार काही दिसलं नाही। ते हा हा ते नवरीकडच्या टीम मधले ना संगीतसाठी डान्स कुठला करायचा ते ठरवत होते। मी म्हटलं ठरवू देत, जिंकणार तर आपणच। काय काय हल्ली आजकाल हे प्रकार आलेत ना ग सगळे, म्हणजे असं सगळे कार्यक्रम असं हायफाय सगळं राहणं बिळं खूप खर्च होत असेल ना ग। होऊ देत, स्वामींची इच्छा असेल तर सगळं छान होईल। चल चल आपण जाऊन उमाताईला मदत करूया, एकटी काय काय करत असेल। एका दिवसात वाट लावल्या फोनची, एवढं डाग पडले स्क्रीनवर। मूर्ख मुलगी, साधा फोन वापरायची अक्कल नाहीये। तुला काय झालं? नाही काहीच नाही सर। मग नाही काय नाही। बोल बोल। आणि हे बघ, सुट्टी हवी असेल तर पुढच्या महिन्यात, आता नाही। नाही सर, सुट्टी नको आहे सर। मग तुम्ही आत्ता जे वागलात ते आवडलं नाही मला, सॉरी सर। आय नो, म्हणजे मला माहिती आहे तुम्ही बॉस आहात, त्यामुळे खरं तर मी बोलत नाही, कदाचित तुम्हाला आवडणार पण नाही। पण सर तुम्हीच एकदा विचार करा ना की मगाशी जे झालं तर तिची काय चूक होती सर? म्हणजे ती गरीब आहे, पैसेवाली नाही आहे, ही तिची चूक कशी असू शकते सर? सगळेच जन्माला येताना श्रीमंत नसतात ना सर। हे बघ, आई जास्त बोलली असेल, पण तरी ती मुलगी किती नाटकी आहे हे बदलत नाही। पैसे उकळायला ती काही करू शकते, आणि हे तू पाहिलेस। हे असं सगळं बोलायला कोण शिकवतं रे तुला? आणि तिने असे कुठले पैसे उकळून घेतले तुझे? अरे उलट तिने आपली मदतच केलीये ना। आज इथे जे काय घडलं ते जर तिने बाहेर जाऊन सगळ्यांना सांगितलं ना, तर चांगलीच शोभा होईल तुमची। तू उलट माफी मागायच्या ऐवजी तू इथे उभा राहून तिला नावं ठेवतोयस। तू हे असं करायला नको होतंस। अरे आपण पैसा कमवतो म्हणजे आपण जगातल्या सगळ्यांना विकत घेऊ शकत नाही। आत्ताच्या आत्ता जा आणि तिची माफी मागून ये, जा। कुणी कुणाची माफी मागणार नाहीये। आई, अशा 100 मुली कामं करतात आपल्याकडे, 100 वेळा चुकतात, 100 वेळा आपण त्यांना ओरडतो, म्हणून लगेच आपण माफी नाही मागत। मग हिची माफी मागायला हवी का? हो, तिची माफी मागायची आहे, कारण तुम्हीच चुकलाय। काकी अरे वा, अगदी वेळेवर आणून दिलेस चहा। हे घ्या। काय ग, तू प्रमिलाची मुलगी का? हो। लग्न झालं का ग तुझं? नाही, अजून नाही। अगं बाळा, असं लग्न करायला येताना थोडं आवरून अंगात एका दुसऱ्या दागिना घालून यावं, नाही का हो? नाहीतर काय ग हल्लीच्या मुली तुम्ही असं लंकेची पार्वती होऊन फिरतात ते। आणि तुझी आई
सतत आम्हाला सांगत असते आमच्या मुलींना स्थळ पहा, आमच्या मुलींना स्थळ पहा. आता तुम्ही अशा नीटनीटकी साडी नाही नेसली, अंगावर 4 दागिने नाही घातले, तर कशी कुणाची नजर जाणार ग? हो की नाही हो? मग काय तर शेवटी व्यवहार असतो आई. सगळं बघून मगच ठरवतात ना हो. नाहीतर काय. आणि तुम्ही अशा लंकेची पार्वती होऊन फिरला तर बाकीच्यांना काय वाटेल? यांची एवढी परिस्थिती नाही का? हो की नाही हो? हो ना. मग राग नको हा म्हणू. प्रमिला अगदी आम्हाला बहिणीसारखी बर का. पण हो, इथून पुढे जर तू लग्न कार्यात गेलीस तर छान साडी नेसावी, अंगावर 4 दागिने घालावे, कसं नटून थटून सजून जावं बर का. शरू ये इकडे. हा आलेच हा मी. काय? चल माझ्या बरोबर. कुठे? प्रश्न विचारत बसू नको, चल माझ्या बरोबर. मावशी. आणि हे सगळं जर व्यायांना कळलं असतं ना हे बाई तर शेणच घातलं असतं आपल्या तोंडात. ऐक ना, मी काही मुद्दामून नाही केलं आणि काही कोणी शेणबिण घालणार नाहीये. मला जे दिसलं त्यावरून मी बोलले ना, आणि माझं चुकलं. जय काही कोणाची माफी वगैरे मागणार नाही आणि त्या मुलीचंही चुकलंच ना. काही संबंध नसताना हार द्यायचा म्हणून अनोळखी माणसाच्या रूम मध्ये घुसायचा प्रयत्न करत घुसलीस ना. अशा माणसांना काय म्हणतात आई? मॅनरलेस. अशा मॅनरलेस लोकांची माफी मागायची का आपण एकदा त्यांची माफी मागितली की ते आपल्या डोक्यावर बसतात आणि आपल्याकडून पैसा उकळतात, बाकी काही नाही. हो. जाऊ दे, तुझ्याशी बोलून मला हा ओके. तू त्या वेडिंग प्लॅनरला जा आणि जरा सांग आजच्यासारखा गोंधळ घालू नकोस म्हणून. हो मी बोलतो, तू शांत हो. आणि आई, चुकतं सगळ्यांचंच. तुझंही चुकलं की नाही. महागाचा हार तू घालायला काही हरकत नाही. यू लाईक इट, यू वेअर इट, इट इज ओके. पण सांभाळलास का तो? तुझ्या हातून हरवला. तूही हलगर्जीपणा केलास की नाही? तेजस्विनी बाळा, अगं मी आई आहे तुझी बाळा. हो. तुला काय वाटतंय ग? तो हार जो त्या मुलीला सापडला आणि ती इथे घेऊन आली परत, तो खऱ्या हिरांचा होता? तो हार खोटा होता. खरा हिऱ्यांचा हार माझ्याचकडे आहे आणि तो मी नीट जपून ठेवलेला आहे. काय काय चाललंय? हा, तेजस्विनी, तो हार आहे ना, मी मुद्दामच तिकडे टाकून आले होते. म्हटलं बघू तर खरं मुलाकडच्या लोकांची नियत कशी आहे ती. माणसं पारखायची पद्धत आहे ही माझी. जाऊ दे, हे सगळं ना तुला अजिबात कळणार नाही. तू इथे बस, मी जाते. मला खूप कामं आहेत. ही अशी? हो, अशीच.